बातम्या संभाजीनगरमधून संभाजीनगरमधील कोनेवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते। विहिरी आटलेल्या आहेत, पाण्यासाठी मात्र महिलांची पायपीट सुरू आहे। कोनेवाडीतील ग्रामस्थांचा घसा हा कोरडा पडलाय। कोनेवाडीमध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि ही पाणी टंचाई त्यांच्या पाचवीला पोहोचलेली आहे। पाहुण्यांना या जेवण करा पण पाणी मागू नका, जेवण झाल्यावरती हात धुण्यासाठी चक्क तुमच्या घरी जा, अशी म्हणण्याची वेळ छत्रपती संभाजीनगरच्या कोनेवाडी गावावरती आली। यंदा हिवाळा संपून फक्त 1 महिना झालाय आणि उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे। कोनेवाडी परिसरातील विहिरी आटल्यानं नागरिकांचे घसे कोरडे पडल्याची वेळ आता सध्या या गावामध्ये आली आहे। आज कोनेवाडी हे गाव विकतच्या टँकरच्या भरवशावरती आहे। मी सध्या कोनेवाडी या गावामध्ये आहे आणि या गावातील परिस्थिती जी आहे ती पाण्यासाठी अत्यंत बिकट झाल्याची पाहायला मिळत आहे। या ठिकाणच्या महिला ज्या आहेत त्या अक्षरशः 1-2 किलोमीटरवरून पाणी जे आहे त्या आपल्या हंडाभर सेंदून आणताना पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे या पाणी आणण्यासाठी लहान चिमुकल्यांसह वृद्धांचाही सहभाग जो आहे तो पाहायला मिळत आहे। कुठंतरी पाण्यासाठी आपल्याला झगडावं लागत असल्याची परिस्थिती या महिलांवरती ओढवल्याची पाहायला मिळत आहे। तब्बल 4 महिने पाणी टंचाई या महिलांच्या अंगावरती असते आणि या 4 महिन्यामध्ये महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। प्रशासनाने या गोष्टीकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी आता येथील महिला करताना पाहायला मिळत आहे। कारण हंडाभर पाण्यासाठी चक्क 10 रुपये टँकरना घ्यावे लागते आणि त्यामुळे आता गावात पाणी विक्रीसाठी आलं तर ते पाण्याला पैसे द्यायचे कुठून असा प्रश्न देखील या महिलांसमोर उपस्थित झाला आहे। तसेच गावात जर कोणी नातेवाईक किंवा पाहुणे आले तर त्या पाहुण्यांना जेवण झाल्यानंतर पाणी आणायचं कुठून असा प्रश्न आणि विचिंता या महिलांसमोर उभा असते। त्यामुळे आता या ठिकाणी शासनाने तातडीने टँकर सुरू करावे अशी मागणी येथील महिला करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर। कोनेवाडी हे गाव 300,000 लोकसंख्येचं आहे। कोनेवाडीतील नागरिकांना तब्बल महिनाभर पाण्याविना राहण्याची वेळ आली आहे। कोनेवाडी इथे पाणी टंचाईनं महिला त्रस्त झाल्यात। येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीवाचं रान करावं लागतंय। शाळेतल्या मुली पण आज घरी ठेवल्या, पाणी नाहीत, नेहमीच उन्हाळा लागला की नेहमीच पाण्याची दैन, अशी पण कंटिन्यू पाण्याची दैन आहे। पण उन्हाळा लागला की मुलांची शाळासुद्धा आम्हाला बुडावं लागते पाण्यासाठी। किती किलोमीटरहून पाणी आणलं आहे? 2-3 किलोमीटरहून पाणी आणावं लागतं। मुलगा 1 10वीला आहे, 1 12वीला आहे, त्यांना पण घरी ठेवावं लागतं। काय शाळा बुडून पाणी आणते? हो, काय किती लांबून पाणी आणलं? 2 किलोमीटर 2 किलोमीटर गावात पाणी येत नाही का? नाही। काय वाटतं शाळा बुडून कुठंतरी अभ्यास बुडतोय, पाण्यासाठी वणवण करते? हा, वाईट वाटतं। अभ्यास बुडतं, वाईट वाटतं। अभ्यास बुडतो, वाईट वाटतंय। हो, मग काय मागणी तुझी शासनाकडे? नळ या आम्हाला पाणी लागतं, आम्ही रोजाना जाणं होत नाही, काही होत नाही, आम्हाला पाणी बिगर होत नाही। आम्ही डरम पाणी शिंदून या लागते आम्हाला। पाणी आम्हाला कधीच पाण्याचा सारा दुष्काळच दरसाल, पाणीच राहत नाही आम्हाला। आम्हाला पाणी लागतं, आम्हाला दुसरं कशाचं रडू नाही, आम्हाला फक्त पाणी घरोघर नळ लागते, घरोघर नळ लागते आम्हाला। पाण्याचंच रडू आहे आम्हाला, कोणता नेते आला तर आम्हाला पाणी लागतं, पाणी बिगर होत नाही आम्हाला। आम्हाला आमच्या लग्न झाल्यापासून पाण्याचं टंचाई कधी मग बरसातीचंच राहतं पाणी आम्हाला, बरसात येतारलंच पाणी राहतं, मग पाण्याचं टंचाई आम्हाला सारं उन्हाळाभर। बाया घरी बसून राहतच नाही, नुसत्या पाणी आणि धुणं धाणे भांडे कुंडे याच्यातच गाळे। आमच्या ढोरा वासराला पाणी नाही, उन्हाळ्या दिवसाचं 2-3 टाईम पाणी ढोराला लागतं। हिरून पाणी आणायचं म्हणलं तर घरचं करायचं का ढोरायला आणायचं का काय करायचं? पाण्याचं नळ येते म्हणते, नुसते दरसाल म्हणते नळ येते आणि येईनच नाही। पाणीच फक्त आम्हाला काही नाही पाहिजे, नळ पाहिजे आम्हाला पाण्यासाठी। महिनाभरापासून भीषण पाणी टंचाईचा सामना या गावामध्ये महिलांना करावा लागतोय। अनेकांना आंघोळीचं बिना राहावं लागत आहे, तर काही जण आंघोळ करताना आंघोळीचं पाणी खाली टोपल्यामध्ये धरून तेच पाणी कपडे धुण्यासाठी वापरत आहेत। दररोज 70 रुपये प्रति ड्रम आणि 5 रुपये प्रति हंडा दराप्रमाणे पिण्याचं पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागते। मार्च लागतात जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या
दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचीलाच पुंजलेला असतो आणि तीच परिस्थिती जी आहे ती आज कोनेवाडी या ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो महिलांचा जो आहे तो आता एका आडावरती जो आहे तो पाण्यासाठी मोठा घेरावा जो आहे तो महिलांना करावा लागत आहे। सध्या दुपारचे 2 वाजत आलेले आणि या परिस्थितीमध्ये देखील महिला ज्या आहेत त्या आता पाण्यासाठी भटकंती करत आहे। चक्क हंडाभर पाण्यासाठी महिलांना जी आहे ती 1 ते 2 किलोमीटर पायी भटकंती करावी लागते आणि त्यानंतर कुठेतरी 1 नाही तर 2 हंडे पाणी जे आहे ते महिलांना मिळत आहे आणि त्यामध्येही मोठी कसरत जी आहे ती पाणी शोधण्यासाठी या ठिकाणी करावी लागत आहे। आपण बघू शकतो पाणी जे आहे ते अक्षरशः 70 ते 80 फूट जे आहे ते खोल आहे। या खोलीवरतून जे आहे ते महिला आपला पाणी शोधत आहे। अक्षरशः पुरा दिवस जो आहे तो महिलांचा या पाण्यामध्ये जात आहे आणि त्याच पाण्यासाठी आता महिलांची जी आहे ती मोठी भटकंती जी आहे ती या ठिकाणी करावं लागत आहे। प्रशासनाने तातडीने या महिलांचा पाणी प्रश्न सोडावा अशी मागणी जी आहे ती आता कोनेवाडी येथील महिलांनी केलेली आहे। पैसे खर्च करून देखील पिण्याचं पाणी वेळेवरती मिळत नसल्यानं येथील कायमचा पाणी प्रश्न केव्हा सुटणार असा प्रश्न आता सध्या ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे। 1-1.5 महिन्यापासून आम्हाला पाणी नाही आहे। शेतीत कामाला जावं लागतं, कसं करायचं, आम्ही कसं पाणी आणायचं, मुलीला पाण्यासाठी धाडा लागतं, इरी खूप खोल आहे। उन्हाळा सुरू आज झालाय। आमच्या घरी पाहुणे येणारे पहिला शब्द हेच आहे, फक्त पाण्याचा प्रश्न आहेच, पण आमच्या घरी पाहुणे येऊ राहिला। आज त्या पाहुण्याला काय सांगितलं आम्ही पहिलं, फक्त पहिली पाण्याची बॉटल तुमच्या सोबत घरी घ्या, संघ घेऊन या। तुम्ही 2-4 आले तर 5 लिटरची कॅन का आणत नाही, पण आमची पाणी आणायची आमची क्षमता नाही। आम्हाला 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं। ते पाहुणे घरी बसून आम्हाला पाण्याला जावं लागतं। ते पाणी आणून मग तिथून येऊन त्या स्वयंपाक करायचा। आमच्या शेतातले कामं कधी व्हायचे? आम्हाला 2 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं आणि 4 महिने इतकी टंचाई आहे आम्हाला पाण्याची का उन्हाळा यायचं जर म्हणलं तर आमच्या घरी पाहुणे सुद्धा आम्ही बोलू शकत नाही। आता मी सरपंच या नात्यानं पहिल्यानं जनजीवनचे विहिरी आमच्या गावात खणल्या, पण त्या कोरड्या गेल्या। त्याच्यामुळं आम्ही याच्यातून मागणी करेल सोमठाण्याच्या धरणातून। आता ते शासन कधी देतं त्याचा काही अंदाज नाही आणि पाणी नसल्यामुळं महिला मंडळ, मी दर्शनाला आलो महिला मंडळ रोज विचारतात बाबा सरपंच पाणी कधी येईन, पाणी कधी येईन। आता त्याला काय उत्तर द्यावं मला समजाना नाही। याच्यानंतर मी आता पंचायत समितीला शासनाकडं उपोषणचं पत्र देणार आहे आणि आमरण उपोषण करणार आहे पाण्याकरता। जर आमच्या गावाला पाणी नाही भेटलं तर मी आमरण उपोषण सुद्धा करणार आहे। उन्हाळा सुरू झालाय, घशाला कोरड पडली आहे। कोनेवाडीतील पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत, तेव्हा प्रशासनानं योग्य वेळी उपाययोजना करून पाणी टंचाई दूर करणं महत्त्वाचं ठरणार आहे।